नमस्कार, मी पंजाब डक. पूर्व विदर्भामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. हे 8 दिवसामध्ये शेवटच्या आठवड्यात बिन ह्या आता 2-3 दिवसात बी वर्धा जिल्ह्यात बी तशीच परिस्थिती राहील. नागपूर जिल्ह्यात देखील, अमरावतीकडे देखील राहील. त्याच्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, आर्णी ह्या परिसरामध्ये त्या 6 जिल्ह्यामध्ये पूर्व विदर्भातल्या तिकडं चांगला जोराचा पाऊस असणार आहे. म्हणजे 30 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणारे, भाग बदलत राहणार, पण जोराचा पडणार म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकरी अंदाज लागायचा. त्याच्यानंतर आज राज्यात काय परिस्थिती राहणार आहे? आज मराठवाड्याचा विचार केल्याच्या नंतर परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, हिंगोली, नांदेड ह्या मराठवाड्यामध्ये मात्र आज दुपारनंतर वेगवेगळ्या भागात भाग बदलत मात्र आणखीन 18 तारखेपर्यंत असाच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यामध्ये पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर, त्याच्यानंतर साताराच्या पश्चिम भाग, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर कोकणपट्टी तिकडे मात्र आज देखील दुपारनंतर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता. सोलापूर जिल्हा सर्वत्र नाही पण वेगवेगळ्या भागात आज भाग बदलत 18 तारखेपर्यंत असाच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येता. श्रीगोंदा, कडाष्टी, त्याच्यानंतर कर्जत, जामखेड, त्या अहिल्यानगर, बारामती, त्याच्यानंतर राहुरी ह्या परिसरामध्ये आज बऱ्याच भागामध्ये या 3 दिवसामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. पुण्याकडे आज मात्र पाऊस चांगला सुरू होईल म्हणून पुणेकरांना देखील अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर संगमनेर, अकोले त्या परिसरामध्ये देखील तिकडला पाऊस मात्र कंटिन्यू चालूच राहणार आहे म्हणून संगमनेर, अकोला, इगतपुरीच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात यायचा. नाशिक जिल्ह्यामध्ये सरी चालूच राहतील म्हणून हा अंदाज त्यांनी देखील लक्षात यायचा. त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि इकडं धुळे आणि असं ह्या पट्ट्यामध्ये मात्र कमी दाबाचे पट्टे 2 एका पाठोमाग जात असल्यामुळे तिकडं मात्र पाऊस असाच दररोज म्हणजे ह्या 18 तारखेपर्यंत आहे आणि त्याच्यानंतर शेवटच्या आठवड्यात बी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बी पाऊस असणार आहे म्हणून त्यांनी अंदाज लक्षात यायचा. फक्त काय होणार आहे, मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये काही भाग, त्याच्यानंतर सोलापूर, लातूर ह्या परिसरामध्ये खूप मोठा पाऊस नाही, फक्त पिकाला लागेल तसाच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. हा जो पाऊस पडणार आहे 10 मिनिटाचा, 20 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा, काही ठिकाणी 1 तासाचा पाऊस पडणार आहे. खूप असा मोठा काही पडणार नाही, फक्त जोरदार मुसळधार पाऊस फक्त नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला ह्या परिसरामध्ये असणार आहे आणि तिकडे जास्त पडणार आहे. आपल्या इकडे मात्र पिकाला लागेल तसंच पडणार आहे. त्याच्यानंतर कर्नाटक, इकडं जत, मंगसुळी तिकडं देखील पाऊस सुरू होणार आहे. तिकडे देखील ह्या 8 दिवसामध्ये तिकडे देखील कर्नाटकला देखील पाऊस सुरू होईल म्हणून कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात. पंढरपूर, सांगोला, आटपाडी त्या तिकडे देखील सरी चालू राहतील. कोल्हापूरला जोरदार पाऊस सुरू राहील म्हणून कोल्हापूरकरांना अंदाज लक्षात यायचा. साताराच्या पश्चिम भागामध्ये पश्चिम भागाकडे मात्र जास्त पावसाचा जोर असेल म्हणून ते लक्षात येतं. कोकणपट्टीचा मात्र पाऊस मात्र इकडं रत्नागिरीपासून तर पालघरपर्यंत ते मात्र जोराचाच पाऊस राहणार आहे. महाबळेश्वर ही सगळीकडं ते मात्र अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये आज देखील म्हणजे 15, 16, 17 तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे, सर्वदूर नाही पडणार म्हणून अंदाज लक्षात यायचा. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सरी चालू राहतील म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील आज दुपारनंतर आणि रात्रीच्याला देखील असाच विखुरलेला पाऊस असणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. पण रावेर म्हणजे मध्य प्रदेशच्या लगत मध्ये रावेर त्या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर इकडे बुलढाणा जिल्हा, मेकर, खामगाव, नांदुरा, मलकापूर ह्या परिसरामध्ये देखील ह्या 3-4 दिवसामध्ये पाऊस आहे. त्याच्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात देखील पाऊस आहे म्हणून हे लक्षात येतं. लोणारकडे देखील आज पाऊस पडेल. इकडं मंठा या परिसरात देखील आज पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात येतं. इकडे जालना जिल्ह्यात देखील पाऊस असणार आहे पण सर्वदूर नाही, भाग बदलतच पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. बीड जिल्ह्यात बी ठराविक भागातच पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. चांगला पाऊस मात्र या ऑगस्टमध्ये नाही, फक्त आहे पण फक्त काही जिल्ह्यातच आहे. ते मग ते जिल्ह्यात सांगितलं तुम्हाला, वर्धा जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, मोर्शी, त्यानंतर अचलपूर, दर्यापूर ह्या परिसरामध्ये काय होणार आहे, मग तिकडं मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे.
फक्त मग ते 5-8 जवळपास 7-8 जिल्ह्यामध्ये मुसळधार आहे. फक्त इकडं मात्र उर्वरित राज्यातले जे जिल्हे आहेत तिथं मात्र विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. महाराष्ट्रात सगळीकडे चांगल्या पावसासाठी म्हणजे हे ऑगस्ट शेवट म्हणजे सप्टेंबरमध्येच येणार आहे. सप्टेंबरमध्ये ते मोठा पाऊस असणार आहे. ऑगस्टमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार असा पाऊस नसणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना घ्यायचा. तिचा जे पाऊस आहे ते मात्र रब्बी पेरणीचा आणि खरीप पेरणीचा निवाडा करणार आहे आणि ते पाऊस मात्र धुमाकूळ घालणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो 13 नोव्हेंबरला मात्र यावर्षी राज्यात थंडी राहणार आहे म्हणून ही थंडीचा देखील 13 नोव्हेंबरचा अंदाज लक्षात यायचा. परतीचा पाऊसच खरा मध्ये रब्बी आणि खरीपाचा निवाडा करणार आहे म्हणून, कारण की तेच पाऊस चांगला पडणार आहे. त्याच्यामुळे काय होतं दोन्ही पिकं चांगली येतात. एक तर खरीप पण येते आणि त्याच्यामध्ये रब्बी येते म्हणजे दोन्ही पिकाचा निवाडा करणारा परतीचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा.